महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली। जागा वाटपावर आता कोणतीही बैठक होणार नाही। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची माहिती। तर लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसह आंबेडकरांची बैठक होणार। राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेच्या मालकीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नारळ फोडून शुभारंभ। तर कपिल पाटील फक्त श्रेय लाटण्याचं काम करतात। शरद पवार गटाचे पदाधिकारी सुरेश म्हात्रेंचा आरोप। मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण 50%च्या आत समाविष्ट करून ओबीसीचे आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात कॅव्हेट दाखल। गंगाधर काळकुटेंकडून कॅव्हेट दाखल। 8 तारखेला होणार सुनावणी। बीडमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार अर्ज भरणार। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजच सरकारला घेरणार असल्याचा ठराव। अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची, त्यामुळे मीच निवडणूक लढणार। माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा दावा। तर नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय, ती आम्हाला नाही, अडसूळ यांचा टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तरुणांबाबत सकारात्मक भूमिका। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। तर चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करण्याची बाळासाहेबांची भूमिका होती। नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये जरांगेंचे बॅनर पोलिसांनी हटवल्यानंतर मराठा बांधव आक्रमक। कोणतीही पूर्वसूचना न देता बॅनर प्रशासनाकडून हटवण्यात येत असल्याचा मराठा बांधवांकडून आरोप। 4 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार। यावेळी कीर्तनकारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा फेटा घालून सत्कार सन्मान होणार। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत नाही, मंत्री गुलाबरावांचं वक्तव्य। पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन। अनेक अडचणी आल्या, मात्र आपण अडचणी दूर केल्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। लहुजी साळवे यांनी क्रांतिकारकांना शास्त्रांचं प्रशिक्षण देणारी शाळा काढली। लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। तरुणाने मिरवणुकीत गांजा पिऊन महिला आणि मुलींवर हल्ला केल्यानं त्याला चोप दिला। आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। चंद्रपुरात 2 दिवसीय परिचय मेळाव्याचं आयोजन। मुस्लिम समाजातील उपवर उपवधूसाठी परिचय मेळावा। मुस्लिम समाजाचा राज्यातला पहिलाच परिचय मेळावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।